हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्लॉग हा महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असा गड म्हणजेच हरिश्चंद्रगड यावर आहे. तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी मुरबाडच्या 5-1 किलोमीटरपर्यंत रस्ता खराब होता आणि आता खूप सुंदर रस्ता आहे. बट प्रॉब्लेम एक आहे की छोटा रस्ता आहे आणि गावातून रस्ता जातो, त्याच्यामुळे जास्त तरी गाडी पळवू नका. बट रस्ता खूप छान आहे, म्हणजे पळवू शकता गाडी, बट एक लिमिटमध्ये. घाट चढायच्या आधी आपण एक टी ब्रेक घेतलेला आणि तिथे आपण मिसळ वगैरे खाल्लेली आहे. आणि घाटाच्या खालती थोडासा पाऊस होता, त्याच्यामुळे आपण रेनकोट तर कॅरी केलेलीच, तर ते रेनकोट घातलेले आहे. बट घाटावर चढलं तर आपल्याला कुठेच पावसाचा नामोनिशाण दिसत नाही. इथे थोडीशी पावसाची गरज होती, कारण पूर्ण धोका नाहीच आहे, ते म्हणजे ज्याची गरज होती ती नाही आहे. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथे आपल्याला एक बकऱ्यांचं झुंड म्हणजे जाताना दिसतंय. मस्त आहे सगळं. गाईज, आपण येऊन पोचलेला आहोत. आता कोथले विलेज हे हरिश्चंद्रगडाचं बेस्ट विलेज आहे. तो आपण ट्रेक चालू करतो या ठिकाणावरून. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पार्किंग पे अँड पार्कचे अवेलेबल आहेत. त्याच्यात स्नॅक्सचे छोटे मोठे दुकानं आहेत, जिथे तुम्हाला वडापाव वगैरे मिसळपाव वगैरे भेटून जाईल. हे वातावरण तर थंड आहे, पण ट्रेक करतोय वरती चढतो ना, त्याच्यामुळे अंगात हीट जमवते, बॉडीमध्ये हीट गरम त्या आणि थकवा. पण ट्रेक खूप सुंदर आहे आणि पूर्ण हरियाली आहे ना, त्याच्यामुळे अजून मजा आहे. तर पावसाचा टाईम असल्यामुळे निसर्ग खूप सुंदर झालेला आहे. आणि खालतीच ना, माळशेज घाटाच्या खालतीच एक काळू वॉटरफॉल आहे. आज लास्ट मी थ्री राईड केलेल्या इकडच्या माळशेज घाटाचं. एक शिवनेरी होती, आता एक हरिश्चंद्र आणि मध्ये माळशेज घाट केलेला. बट तिन्ही टाईम मी काळू वॉटरफॉलला व्हिजिट नाही दिली आहे. म्हणजे इंस्टा रील्समध्ये आपण पाहतो की खूप मस्त आहे. अजून तरी तिकडे जाणं शक्य नाही झालं. काही नाही, नेक्स्ट टाईम पक्का काळू वॉटरफॉलला आपण भेट देऊयात. तोपर्यंत आपण हरिश्चंद्र बघूयात. गडाबद्दल माहिती देण्याची झाली तर समुद्रसपाटीपासून 4,665 फीट असा उंच हा गड आहे. तसंच वरती पाहण्यासारखं एक केदारेश्वराचं मंदिर आहे. त्यात लेण्या आहेत, कोकणकडा आहे. हे सर्व वरती पाहण्यासारखं आहे. अरे काय बिस्किट आणलंय यार तू पण तिला कोणी आणलं रे? ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. तसं तर गडावर पाहण्यासारखे खूप काय, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे केदारेश्वरची गुफा. केदारेश्वरच्या गुफेत 5 फूट उंच असे शिवलिंग आहे. तसंच गुफेला आधार म्हणून 4 खांब आहेत. ह्यातील 3 खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत. पाहायला गेलं तर ह्या खांबांचा इतिहास खूप वेगळा आहे. हे खांब हिंदू धर्मातील 4 युगांना दर्शवतात. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग अशा 4 युगांना हे खांब दर्शवत असतात. Cleaning stables, turning tables, breaking me in like jeans, play me out like a movie scene. And then we find ourselves dancing in the kitchen, in the refrigerator light, drinking cheap wine. छत्रपती शिवाजी महाराज के. You like Chanel, I'm more like turpentine.